ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया. तर आता आपण इथे पाहणार आहोत की अर्जुनला आता सायली ही खरी तन्वी आहे हे सत्य समजणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आता अर्जुन प्रियाची हकलपट्टी कशी करायची याचं जबरदस्त प्लॅनिंग करणार आहे. आता नेमकं कसं काय घडतं या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर आता आपण पाहिलं होतं की अर्जुन आणि सायली हे दोघंजणं घरी असताना त्यांना आता त्या लॅब असिस्टंटने फोन करून सांगितलं होतं की तुम्ही सांगितलं होतं ना की जर त्या मुलीने केस दिला असेल तर आम्हाला फोन करा म्हणून. त्या मुलीने सॅम्पल म्हणून केस दिलेला आहे माझ्या असिस्टंटकडे आणि तिने सांगितलं आहे की ह्या केसाचं आणि तुम्ही जे केस दिलं आहे त्या केसाचं सॅम्पल चेंज करायचं आहे. त्याबरोबर आता अर्जुन हा त्यांना सांगत असतो प्लीज तसं काहीही करू नका, आम्ही जे सॅम्पल दिलं आहे त्याचंच टेस्टिंग करा. त्याबरोबर आता डॉक्टर अर्थात त्याला होकार देतो. त्यानंतर मग अर्जुन हा सायलीला म्हणत असतो बायको आपली शंका अगदी खरी ठरली, म्हणजे प्रियाला खरी तन्वी कोण आहे हे माहिती आहे. आपण जेव्हा तिकडनं जाऊन आलो तेव्हा प्रियाने रिपोर्ट बदलण्यासाठी फक्त त्या लॅब असिस्टंटला दागिनाच दिला नव्हता तर त्याबरोबर तिने त्याला खऱ्या तन्वीचं सॅम्पलसुद्धा दिलं होतं आणि तिने सांगितलं की याची टेस्टिंग करून हवी आहे. याचा अर्थ आता तिला खरी तन्वी कोण आहे हे माहिती आहे. आता आपण ते सॅम्पल मिळवायला हवं, त्याच्यावरून खरी तन्वी कोण आहे हे आपल्यालासुद्धा शोधायला मदत होईल. मी त्या डॉक्टरांना सांगितलं आहे की आम्ही जे प्रोडक्ट दिलं आहे त्याचीच टेस्टिंग करा आणि त्याबरोबर मी हेही सांगितलं आहे की आपण ते सॅम्पल कलेक्ट करायला जातो आहे, त्यामुळे ते सॅम्पल इतर कोणाच्या हाती लागणार नाही असं व्यवस्थित ठेवा. आपल्याला जायला हवं आणि ते लवकर घेऊन यायला हवं. त्यानंतर सायली आणि अर्जुन त्या लॅबला पोहोचतात. त्यांच्याबरोबर आता चैतन्यसुद्धा असतो. आता अर्जुन हा त्या डॉक्टरांना विचारतो डॉक्टर आम्ही सांगितलं होतं ते सॅम्पल ठेवलं आहे ना. त्याबरोबर डॉक्टर म्हणतात हो 1 मिनटं. मग आता डॉक्टर तिथे लॅबमध्ये नेहमीचे सॅम्पल जिथे असतात तिथे चेक करतात पण त्यांना ते सॅम्पल कुठे दिसत नाही. डॉक्टर त्यांच्या असिस्टंटला विचारतात तर तो सांगतो सर मी तिथेच ठेवलं होतं. मग दुसऱ्या असिस्टंटला विचारलं जातं तर तो म्हणतो त्या सॅम्पलवरती चुकीची पुल्ली होती आणि त्याशिवाय ते वापरायचं नाही आहे असं त्याच्यावरती लिहिलंसुद्धा होतं, त्यामुळे मी ते फेकून दिलं. त्याबरोबर आता हे ऐकून सायली हिला खूपच जास्त वाईट वाटतं. सायली विचार करते अरे यार शिट, आपल्या हातात एवढी मोठी संधी होती खऱ्या तन्वीपर्यंत पोहोचण्याची आणि आपण ती गमावली. म्हणजे आता पुन्हा काही पुढचे दिवस तरी आपल्याला प्रियाची नाटकं सहन करावीच लागणार. प्रिया तन्वी आहे असं मिरवणार आणि आपल्याला मात्र गप्प बसावं लागणार. अर्जुन आता सायलीला म्हणत असतो जाऊ दे बायको, जे झालं ते झालं. कमीत कमी एवढं तरी चांगलं घडतं आहे ना की आपल्याला प्रियाचे खरे DNA रिपोर्ट मिळणार आहेत. ती खोटारडी आहे हे जरी आपण सध्या सगळ्यांच्या समोर प्रूफ करू शकलो तरीही आपल्याला भरपूर झालं. त्यावर सायली म्हणते अहो ते तर झालंच हो, पण आता ती खरी तन्वी नाही आहे हे कळल्यानंतर सगळ्याच घरातल्यांना खूप त्रास होईल. त्यांच्या जखमेवरती मलम बनण्यासाठी कोणीतरी तर हवी ना खरी तन्वी. त्याबरोबर मग अर्जुन म्हणत असतो सापडेल, आपल्याला खरी तन्वीसुद्धा सापडेल, काळजी करण्याची गरज नाही आहे. आपण एवढे प्रयत्न करतोय ना, नक्की आपल्या प्रयत्नांना यश येईल. बरं ते सगळं सोड, आता बराच वेळ झाला आहे, चल आपण इकडनं निघूया. मी एक काम करतो, मी तुला पहिलं घरी सोडतो आणि मग तुला घरी सोडून त्यानंतर मी आणि चैतन्य ताबडतोब ऑफिसला निघतो. आता अर्जुन हा तिला चल असं म्हणतो. त्यावर सायली म्हणते नाही नको, उगाच मला सोडायला यायला तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका. तुम्हाला उगाच माझ्यामुळे ऑफिसला जायला उशीर होईल, त्यापेक्षा आपण असं करू तुम्ही जा तुमचे, मी जाईन माझी. तसंही आता इथून कुठे आपलं घर फार लांब आहे, रिक्षा पकडली की मी घरी पोहोचेन अर्ध्या तासात. मग सायली ही अर्जुनला म्हणते उगाच तुम्हाला डबल वळसा होईल. त्याबरोबर अर्जुन नको म्हणत असतो पण सायली सांगते असू द्या जा तुम्ही, उगाच नका तुमचा वेळ वाया घालू. आधीच एकतर हे तन्वी प्रकरण शोधण्यामध्ये आपला खूप वेळ वाया जातोय. त्याबरोबर मग अर्जुन सायलीला म्हणतो बरं ठीक आहे मी जातो, काळजी घे आणि व्यवस्थित जा. घरी पोहोचलीस की मला कॉल किंवा मेसेज करून कळव. त्यानंतर मग सायली अर्जुन हे दोघंही जण वेगळे निघतात. अर्जुन ऑफिसला जायला निघतो तर सायली ही घरी यायला निघालेली असते. अर्जुन हा ऑफिसला पोहोचतो आणि आता त्याच्या कामाला लागतो. सायली मात्र घरी जाताना रस्त्यात तिच्या डोक्यात तो एकच विचार असतो, खरी तन्वी शेवटी अजूनही आम्हाला सापडलेले नाहीच आहे. अजूनही आम्ही खऱ्या तन्वीपासून खूप लांब आहोत. म्हणजे आणखीन पुढचे काही दिवस तरी प्रियाचा खोटारडेपणा हा आम्हाला सहन करावाच लागणार आहे तन्वी म्हणून. किती दिवस ही अशी नाटकं तिची चालू राहणार आहेत देवाला माहिती. एवढे सगळे प्रयत्न करूनही आम्हाला अजून यश का येत नाही आहे हा प्रश्नसुद्धा सायलीच्या मनात फिरत असतो. जर प्रियाला खरी तन्वी कोण आहे ती माहिती आहे तर नक्की ती कुठे असेल, ती कोण असेल, कशी असेल? ती तरी प्रतिमात्या आणि रविराज काकांसारखी असेल की ती सुद्धा प्रियाच्या सारखीच खोटारडी असेल असा विचार सायलीच्या मनात फिरत असतो.
असतो. तर दुसऱ्या बाजूला चैतन्य हा आता अर्जुनला म्हणतो, अरे अर्जुन ऐक, मी काय म्हणतो, तुला हे सगळं कोणी सांगितलं होतं? नागराज काकाने, मयासभा वगैरे अशी काहीतरी त्याने तुला हिंट दिली होती. त्यानंतर तू काय केलंस? तू महिपतला जाऊन भेटलास, महिपतशी बोललास. महिपतने तुला काय सांगितलं? अंधार तुमच्याच घरात आहे, तुम्हाला तिथेच सापडेल, बरोबर? मग आता जर तुला महिपतने हे सांगितलं होतं तर कदाचित महिपतला सुद्धा या सर्व गोष्टीबद्दल माहिती असणारच ना. महिपतला खरी तन्वी कोण आहे हे माहीत असेलच, आणि सध्या साक्षी जिवंत आहे ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. हा महिपतचा वीक पॉईंट ठरलेला आहे. त्यामुळे तू या गोष्टीची धमकी देऊन बरोबर त्याच्याकडनं माहिती काढून घेऊ शकतोस. काय वाटतं तुला? त्यावर अर्जुनला सुद्धा आता चैतन्याची गोष्ट पटते. अर्जुन विचार करतो की बरोबर आहे, जर मी नाक दाबलं तर महिपत तोंड आपोआप उघडेल. मग त्यानंतर अर्जुन हा स्वतःहूनच महिपतला भेटायला आलेला असतो आणि आता तो महिपतला सांगत असतो की महिपत, मला तुझ्याकडनं एक मदत हवी आहे. मला खरी तन्वी कोण आहे हे शोधून काढायचं आहे. तू सांगितल्याप्रमाणे आम्ही शोधाशोध करायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला आमच्या घरातला अंधार सापडला, तो म्हणजे प्रिया ही आमची तन्वी नाही आहे. पण मग आता खरी तन्वी कोण हा खूप मोठा प्रश्न उरला आहे आणि त्याचं उत्तर आम्ही शोधतो. तू आणि नागराज एवढ्या वर्षांपासूनचे मित्र होतात, त्यामुळे मला खात्री आहे की नक्कीच तुला खरी तन्वी कोण आहे हे माहिती आहे. त्यामुळे आता मला तू ती कोण आहे हे सांगशील अशी माझी अपेक्षा आहे. हे बघ, आता मी तुला वचन दिलं होतं की साक्षीला मी काही होऊ देणार नाही, मी तिला काही होऊ दिलेलं नाही आहे. तुला माहिती आहे साक्षी सचिनच्या ज्याच्या प्रेमात पडली आहे तो माझ्या बहिणीचा अस्मिताचा नवरा आहे, आणि अस्मिताच्या नवऱ्याने तर साक्षीचा पत्तासुद्धा पोलिसांना देऊन टाकला आहे. पण कसं बसं मी साक्षीला एवढा वेळ वाचवलं आहे, मी पोलिसांना तिच्यापर्यंत पोहोचू दिलेलं नाही आहे. पण आता जर तू माझी मदत नाही केलीस तर मग मात्र मला साक्षीला वाचवण्याचं काही कारण उरणारच नाही ना. मग साक्षीला पोलीस सहज पकडू शकतात. त्याबरोबर मग मात्र आता महिपत हा म्हणू लागतो, हे बघा सुभेदार साहेब, उगाचच्या उगाच तुम्ही मला धमकी देऊ नका. नाही, खरी तन्वी कोण आहे हे तर मी तुम्हाला नाहीच सांगणार, पण तुम्ही एवढे मदतीच्या आशेने माझ्याकडे आलाय तर मी तुम्हाला रिकाम्या हातीसुद्धा नाही पाठवणार. चला, तुम्हाला जेव्हा मी ते कोडं घातलं होतं तुमच्या घरात अंधार आहे तेव्हा तुम्ही ते कोडं सोडवलं. आता तुम्हाला आणखीन एक कोडं घालतो. हे कोडं जर तुम्ही सोडवलंत ना तर तुम्ही खऱ्या तन्वीपर्यंत पोहोचू शकता. आणि तुमचं कोड आहे, तन्वी तुमच्या आसपास आहे, तुमच्यासोबत फिरते, तुमच्यासोबत राहते, तुमच्यासोबत प्रत्येक प्रसंगी असते. आता तुम्ही ओळखून काढा तुमच्या वेळी प्रत्येक ठिकाणी कुठे कोण असतं. त्याबरोबर मग आता अर्जुन हा तिकडनं बाहेर पडतो. आता तिकडनं बाहेर पडल्याच्या नंतर अर्जुनच्या डोक्यात सतत महिपत बोललेले शब्दच फिरत असतात. तन्वी तुमच्या खूप जवळ आहे, तुमच्यासोबत आहे, तुमच्या आजूबाजूला वावरते, तुमच्यासोबत प्रत्येक प्रसंगी असते. आता मग मात्र अर्जुनला प्रश्न पडतोय की प्रत्येक प्रसंगात तन्वी बरोबर असते, कसं शक्य आहे? मग अर्जुन डोळे मिटतो. आता तो डोळे मिटतो त्यावेळी अर्जुनला आठवतं की त्याच्या प्रत्येक प्रसंगात त्याच्याबरोबर फक्त सायली असते. आता सायली जर त्याच्याबरोबर असते तर मग महिपतला मला हेच सुचवायचं होतं का की सायली तन्वी आहे? नाही नाही नाही, महिपत असं कसं सुचवू शकतो? सायली थोडीच ना खरी तन्वी आहे. नक्की काय सत्य आहे काय नाही काहीच कळत नाही आहे. सायली तर लहानपणाची मोठी मधुभाऊंच्या आश्रमात झाली, तिचा जन्मदिवससुद्धा तिला माहीत नाही आहे. कशी तिच्याबद्दलची माहिती मिळवणार? कसं शोधून काढणार सत्य? आता अर्जुनला हे सगळे प्रश्न पडलेले असतात. मग आता अर्जुन पुन्हा चैतन्याकडे येतो. चैतन्याला सांगू लागतो, चैतन्य तू म्हणालास महिपतजवळ जाऊन बोल. मी बोललो त्या महिपतजवळ. त्या महिपतकडनं मला आणखीन एक कोडं मिळालं त्या बदल्यात. त्याने सांगितलं की तन्वी ही माझ्या आजूबाजूला आहे, माझ्या आजूबाजूला वावरते, माझ्या बरोबर असते, सोबत प्रत्येक प्रसंगात असते. पण अशी कुठली व्यक्ती आहे, कुठली मुलगी आहे जी माझ्या आजूबाजूला प्रत्येक प्रसंगात असते? माझ्याबरोबर प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात तर फक्त सायली असते. आता सायली तर तन्वी नसेलच ना, पण जर सायलीच तन्वी असेल तर हे शोधून कसं काढू? खऱ्या तन्वीपर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी तर मार्ग असायला हवा, पण तो तर मला दिसतच नाही आहे. काय करू म्हणजे खरी तन्वी कोण आणि खोटी तन्वी कोण हे स्पष्ट होईल. शेवटी पुन्हा मी प्रश्नाच्या कचाट्यात सापडलो आणि उत्तर मात्र शून्य. तुला काय वाटतं, कसं शोधून काढू शकतो आपण खरी तन्वी कोण आहे? मुळात सायलीचा या सगळ्याशी काही संबंध आहे का? कारण महिपत ज्या अर्थी बोलला ना की माझ्या प्रत्येक गोष्टीत ती असते, याचा अर्थ सायली बघ ना प्रत्येक ठिकाणी असते, अगदी माझ्या ऑफिसमध्ये, माझ्या घरामध्ये, सगळीकडेच. त्यावर मग आता चैतन्य हा थोडा वेळ विचार करतो आणि मग तो अर्जुनला म्हणतो बर्थमार्क. त्याबरोबर अर्जुन म्हणतो आता बर्थमार्कचं काय? चैतन्य म्हणतो अरे विसरतोयस का? बर्थमार्क म्हणजे बघ
प्रत्येकाचं काहीतरी स्पेशल बर्थमार्क असतोच ना. त्याबरोबर मग तो पुढे म्हणतो तसाच तन्वीचाही काहीतरी असेल, सायली वहिनीचाही काहीतरी असेल. मग अर्जुन आता रविराज काकांना कॉल करतो आणि रविराज काकांना आता तो आधी तर अशी बेसिक चौकशी वगैरे करतो. काय कसे आहात, काय करताय, कुठे आहात, कोल्हापूरला गेलाय कळलं, सांगून नाही गेलात वगैरे वगैरे. मग आता ते सगळं झाल्यानंतर तो रविराज काकांना म्हणतो सिनियर मला एक गोष्ट सांगशील का. रविराज काका म्हणतात अरे विचार की. मग अर्जुन म्हणत असतो सिनियर तन्वीची बर्थमार्क काय आहे रे. नाही म्हणजे कधी आपला हा असा विषय झाला नाही म्हणून आज विचारतोय. तन्वीची बर्थमार्क. त्याबरोबर रविराज काका म्हणतात त्या मुलीचं नावही मला ऐकायचं नाही आहे, तुला माहिती आहे ना अर्जुन. त्यावर अर्जुन म्हणतो हो माहिती आहे, पण तरीही सांग ना सिनियर तन्वीची बर्थमार्क काय आहे. त्यावर मग रविराज काका अर्जुनला सांगतात तिच्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे. आता हे ऐकून अर्जुन म्हणतो ठीक आहे ठेवतो, मी जरा कामात आहे. आणि मग तो फोन ठेवून देतो. फोन ठेवल्यावर आता अर्जुनच्या लक्षात येतं की जेव्हा प्रिया आली होती तन्वी म्हणून तेव्हा तिने सुद्धा तिच्या पायावरची तुळशीपत्राची खूण दाखवली होती. पण आता ती तर तन्वी नाही आहे, मग तिच्या पायावर तुळशीपत्राची खूण कशी आली. याचा अर्थ नक्कीच तिने ती तुळशीपत्राची खूण बनवून घेतलेली असावी. पण जर तिने तुळशीपत्राची खूण जरी बनवलेली असली तर सायली जर तन्वी असेल तर सायलीने तर खूण बनवून घेतलेली नसेल ना. सायलीच्या पायावर ओरिजिनल बर्थमार्क असेल. मला आता सायलीचा पाय बघितला पाहिजे. सायलीचा पाय बघायला हवा, पण कसा. सायलीला थोडीच जाऊन मी बोलू शकतो की तुझा पाय बघायचा आहे आणि ती मला लगेच तिचा पाय दाखवेल. उलट जर मी तिच्याकडे जाऊन मला तुझा पाय बघायचा आहे पाय दाखव असं काही बोललो तर सायलीला खूप जास्त प्रश्न पडतील. सायली खूप प्रश्न विचारेल. नको 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 डिरेक्ट जाऊन तिला मला तुझा पाय बघायचा आहे हे बोलणं इट्स टू मच रिस्की. काहीतरी वेगळा मार्ग निवडावा लागेल, काहीतरी आयडिया करून मला सायलीचा पाय बघावा लागेल. काय करता येईल असा बराच वेळ विचार विमर्श अर्जुन करू लागतो. अर्जुनला आता सुचत नसतं. शेवटी ऑफिसमध्ये अर्जुन पुन्हा ही गोष्टसुद्धा चैतन्याला सांगतो. चैतन्य म्हणतो अर्जुन आता तुझ्या बायकोच्या पायावरती बर्थमार्क आहे का नाही हे कसं तपासायचं हे मी कसं तुला सांगू शकतो. आता तुझ्या बायकोला तू काय सांगून म्हणवू शकतोस ही गोष्ट तर फक्त तुलाच माहिती असेल तिची आयडिया. मग अर्जुन विचार करतो की हो हे तर बरोबर आहे. त्यानंतर सायली आता म्हणजे कामं वगैरे करून दमून थकून रात्री बेडरूममध्ये येते. आता सायली डायरेक्ट अंथरुणावरती अंग टाकते आणि म्हणते मी खूप दमली आहे, मला झोप येते, मी झोपते. अर्जुन आता तिचे पाय चेपायला घेतो. तो म्हणतो मी तुला जरा पाय दाबून देतो, तुला बरं वाटेल. सायली सांगते अहो नका काहीतरीच काय कधी नाही आणि आज कुठे पाय चेपून देत आहे. आणि मला गरज नाही आहे, मला जर वाटत असेल ना तर मी स्वतः दाबून घेईन, नाहीतर मी स्प्रे आहे आपल्या घरात तसं काहीतरी मारेन, मला नका दाबून वगैरे देऊ, राहू द्या. त्याबरोबर अर्जुन म्हणतो अगं दाबून नको तर मग मी मारून देतो तुला पायावर स्प्रे, हां बरं वाटेल, जरा हलकं वाटेल, रिलॅक्स. सायली म्हणते अहो नको म्हणते ना, मी माझं करेन. नवऱ्याला असे पायाला हात लावायला सांगणं चांगलं नसतं, बायकोला पुण्य मिळत नाही. त्यावर नवरा म्हणतो अगं पण बायकोची सेवा केल्याने नवऱ्याला तर पुण्य मिळतं, करू देत ना मला सुद्धा थोडीशी तुझी सेवा करू देत, माझ्यासाठी तू किती काय काय करत असतेस, ये मी तुझे पाय चेपून देतोच, ये. आणि मग तो आता सायलीचे पाय दाबायला बळणी घेतो. आता खरं तर अर्जुनला सायलीच्या पायावरची खून बघण्यात रस असतो, त्यामुळे तो एवढं सगळं करत असतो. सायली म्हणत असते आज सूर्य पश्चिमेकडून उगवला होता का सकाळी. अर्जुन म्हणतो म्हणजे. सायली म्हणते अहो म्हणजे माझ्या ज्या नवऱ्याला रात्री जेवल्यानंतर पुन्हा कामं करायची असतात तो नवरा आज माझ्यासाठी चक्क माझे पाय चेपायला बसलाय ना, म्हणून विचारते आज स्वर्ग नक्की बरोबर दिशेने उगवला होता ना पूर्वेवरूनच की पश्चिमेकडून चुकून उगवला होता आज. अर्जुन म्हणतो इतकाही काही वाईट नाही आम्ही. सायली म्हणते अहो मी वाईट म्हटलंच कुठे आहे, तुम्ही बिझी असता असं म्हटलंय. अर्जुन आता सायलीला म्हणतो आता देतोय ना तुझे पाय चेपून, तू शांत जरा बस ना. मग अर्जुन सायलीच्या पायावरचा बर्थमार्क बघतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती एक हसू फुलतं. आता सायली म्हणते काय हो काय झालं, तुमच्या चेहऱ्यावरती एकदम आनंद कसा काय आला. अर्जुन काही नाही म्हणतो. आता खरं तर अर्जुनला आनंद झालेला असतो सायलीच्या पायावरची तुळशीपत्राची खून बघून. सायली म्हणते तुमच्या या काही नाहीमध्ये ना सध्या तरी बरंच काही आहे असं मला जाणवते. हे बघा तुम्हाला माहिती आहे तुम्ही माझ्यापासून अगदी काहीही छोट्यातली छोटी गोष्ट लपवली असली तरीसुद्धा मला ती आवडत नाही. त्यामुळे जर माझ्यापासून काही लपवत असाल किंवा माझ्याशी एखादी गोष्ट खोटं बोलत असाल तर तसं करण्यात काहीही अर्थ नाही आहे. बोलून टाका खरं, काही आहे का असं तुमच्या मनामध्ये जे तुम्ही माझ्यापासून लपवताय. अर्जुन नाही म्हणतो. सायली म्हणते बघा मी पुन्हा एकदा विचारते आहे का असं काही. अर्जुन नाही म्हणतो. त्यानंतर सायली म्हणते ठीक आहे. अर्जुन म्हणतो बरं झोप तू, आता मी तुझ्या पायावर छान स्प्रे मारलं आहे, आता तुला बरं वाटेल तू झोप.
सायली आता झोपायला जाते. अर्जुन मनात म्हणत असतो, बायको तुझ्या पायावरती तुळशीपत्राची खून तर आहे, जी तन्वीच्या पायावरती होती. आता प्रिया ही तन्वी नाही आहे हे आपल्याला कळलं आहे, म्हणजे नक्की तिच्या पायावरची खून खोटीच होती. आणि तुझ्या पायावरती खून आहे पण तू गोंधळून वगैरे घेणार नाहीस याची मला खात्री आहे. म्हणजे नक्की तुझी जन्मकून खरी आहे का? आणि जर तुझी जन्मकून खरी असेल तर याचा अर्थ तू खरी तन्वी आहेस का? वा वा वा. जर असं झालं ना, सायली खरी तन्वी असेल ना, तर आनंदी आनंद होईल. प्रतिमा आत्याला जो काही पूर्ण आजीने शब्द दिला होता, तन्वीचं लग्न अर्जुन बरोबर लावून देईन असा, तो शब्दसुद्धा पूर्ण होईल आणि सगळं सुरळीत होऊन जाईल. प्रियाचा खोटारडेपणा समोर आणायला मदत होईल. पण मला एवढ्यात तरी या सगळ्यातलं सायलीला काहीही सांगायला नको. आधी एकदाचे प्रियाचे रिपोर्ट हातात येऊ दे. प्रिया खोटारडी आहे हे सगळ्यांना कळू दे. पण आता इकडे चैतन्याला काही धीर निघत नसतो. चैतन्य दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनला कॉल करतो. तो अर्जुनला विचारतो, काय मग सुचली का काही आयडिया सायली वहिनीचे पाय बघायची, की अजूनही विचारच करत बसलायस? माझ्या बायकोचे पाय कसे बघू, काय करू? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, विचार वगैरे ना तू करत बसायचं, मला काही गरज नाही आहे. मी सरळ माझ्या बायकोचे पाय बघितले. अर्जुनला चैतन्य विचारतो, काय तू सरळ वहिनींना म्हणालास तुमचे पाय दाखवा आणि वहिनींनी पाय दाखवले? त्यावर अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे तसं नाही, जरा आडमार्ग वापरावा लागला पण बायकोचे पाय बघितले. त्यावर चैतन्य विचारतो, काय आडमार्ग वापरलास काय? मग अर्जुन सांगतो, काही नाही, तिला म्हटलं तुझे पाय चेपून देतो, मसाज करून देतो आणि त्या बहाण्याने बघितलं. पण आता मला तिच्या पायावरती तुळशीपत्राची खून आहे हे तर कन्फर्म झाले. एकदा का आता प्रियाचे आणि प्रतिमात्याचे DNA रिपोर्ट मॅच नाही ना झाले की त्यानंतर मग काय करायचं ते आपण ठरवू. नाही जर या प्रियाची मी घरातनं हकलपट्टी केली ना तर माझं पण नाव अर्जुन सुभेदार नाही. आतापर्यंत तिने खूप लोकांची फसवाफसवी केलेली आहे. आतापर्यंत सिनियरला तर तिने खूपदा लुटलंय. माझ्या भावाला अश्विनला सुद्धा ती लुबाडते. तिला फक्त अश्विनचा पैसा हवाय. अश्विनमध्ये किंवा त्याच्या प्रेमामध्ये त्या मुलीला एक कणभर काडीभर सुद्धा रस नाही आहे. ती मुलगी फक्त उगाच पैशांसाठी मागे पुढे करते. एकदा का अश्विनच्या लक्षात सुद्धा हे आणून दिलं ना की मग अश्विनला सुद्धा आपल्याला या सगळ्यातून वाचवता येईल असा तो विचार करत असतो. त्यानंतर मग तो म्हणतो, आणि त्याशिवाय सध्या जर प्रियाच्या कानावर चुकून जर ही गोष्ट पडली की मला कळलंय ती खरी तन्वी नाही आहे आणि सायली तन्वी आहे, तर ती सायलीच्या जीवावर उठायला सुद्धा कमी पडणार नाही. त्यामुळे सध्या ही गोष्ट गुलदस्त्यात आहे, ती मला तशीच गुलदस्त्यात ठेवायला हवी. योग्य वेळ आली की त्याचं काय करायचं हे बघता येईल. पण सध्या तरी चैतन्य हे फक्त आपल्या दोघात राहील. चैतन्य अर्जुनला शब्द देतो की मी कोणाला काहीही सांगणार नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा उत्तम पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.